इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. बाळा, काळजी करू नकोस. परमेश्वरावर विश्वास ठेव. सगळं काही ठीक होईल रे. मला खूप भीती वाटते कावेरी आत्या. माझ्या काही रितिकाला नाही होणार काही. रितिकाला. आता तू तुझ्या माणसाला सांग की मला बाहेरपर्यंत सोडून ये. काय तुम्ही ऐकलं? नाजुक आहे म्हणजे? नॉर्मल डिलिव्हरीचे सर्व प्रयत्न असफल झालेत. मग ऑपरेशनचाच एक पर्याय बाकी आहे. काय? रितिकाचं ऑपरेशन? निर्णय लवकर घ्यावा लागेल तुम्हाला. उशीर केल्याने रितिकासोबत बाळावरही वाईट परिणाम होऊ शकतो. चल भाऊ कोळी इन्स्पेक्टर. नर्स, काय झालं? काय झालं? रितिका कशी आहे? अभिनंदन, तुम्ही बाबा झालात. रिअली? कॉंग्रॅच्युलेशन्स मानस. थँक गॉड. कावेरी आता तुम्ही ऐकलं? रितिकाने मुलीला जन्म दिला आहे. अच्छा, मी मुलीचा बाप झालो. अभिनंदन जीजू. थँक्यू. रितिका कशी आहे? दोघेही स्वस्थ आहेत. म्हणजे काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. तुम्ही जाऊन भेटू शकता हवं तर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मानस, तू आणि रोहित जाऊन रितिकाला भेटून या. मी भाऊला फोन करून घेते. हो कावेरी येते. चल रोहित चल. काय झालं? सर, मेघनाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तिची तब्येत आता कशी आहे? डोक्याच्या बाहेर आहे सर. 2 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. नो प्रॉब्लेम. अहो, ती बाई फारच चालाक आहे. तिच्या पहाऱ्यात कोणतीही कमतरता असता कामा नये. आणि हो, हॉस्पिटलच्या चारही बाजूला पोलीस असू द्या. सर, हॉस्पिटलच्या बाहेरच नाही, उलट हॉस्पिटलच्या आतमध्येही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये असणार आहेत. गुड, व्हेरी गुड. सर, तुम्ही फारच चांगल्या पद्धतीने मेघनाला कंट्रोलमध्ये आणलं. पोलिसांना प्रत्येक वेळी प्रत्येक सिच्युएशनशी लढण्यासाठी तयार राहायला पाहिजे, समजलं? ओके सर. किती गोंडस बाळ आहे ना भाऊ. अगदी रितिका सारखी. थँक्यू रितिका. किती सुंदर भावली तुम्हाला दिलीस. मी आजोबा झालो. द्या ना तुम्ही माझी नात मला द्या ना. माझी बाहुली मला द्या ना. डॅड सांभाळू. ये. अभिनंदन रघुवीरजी. आज आपल्या घरामध्ये सुखाचा सोहळाच आहे. तुमचं पण खूप खूप अभिनंदन. माझी बाहुली माझ्या घरामध्ये सुखद सुख आणेल. या तान्ह्या बाळाचा किलकिलाट माझ्या घरात घुमत राहील. मी जाणून आहे की तुम्ही
तुम्ही सगळे माझ्यावर खूप नाराज आहात. माझी सूनही माझ्यावर नाराज आहे. रितिका बाळा, मी माझ्या शंका कुशंका आधीच पुसून टाकल्यात. बेटा, या निष्पाप बाळाला पाहून माझं मन बिलकुल साफ होऊन गेलं. तू पण मला माफ करून टाक बाळा. प्लीज मला माफ करून टाक तू. पप्पा हो, हे तुम्ही असं का बोलताय? हे बघा, तुम्ही मोठे आहात. प्लीज असं बोलू नका आता. मग तू चल बाळा, आपल्या घरी परत चल तू. मानस माझा मुलगा आहे. तो कधीच नकार नाही देणार. तू बोल ना मानस. ऑफकोर्स डॅड. रितिका, आपण पुन्हा आपल्या घरी जाऊयात. हो बाळा, चल आपल्या घरी चल तू. सुनेला आपल्या घरी घेऊन चल. मी माझ्या कुटुंबासमवेत माझ्या नातीबरोबर सगळे सोबत सगळे एकत्र राहू. चल तू आपल्या घरी चल बाळा. हो डॅड, आपण परत आपल्या घरी जाऊयात. अभिनंदन रघुवीरजी. तुम्ही ते मानसचे पिता म्हणून आला होतात आणि आता तर आजोबा होऊन जात आहे. तुम्ही ते मानसचे पिता म्हणून आला होतात आणि आता तर आजोबा होऊन जात आहे. लग्नानंतर मुलींचं माहेरी येणं जाणं तर चालूच राहतं, पण त्यांचं खरं घर तर त्यांचं सासरच असतं. तुझं योग्यच आहे भाऊ. लग्नानंतर एखाद्या मुलीचं खरं घर तिच्या पतीचंच घर असतं. शिवाय बालपणापासून आम्ही आमच्या मुलीला ही शिकवण तर दिलीये, हेच संस्कार दिलेत. हो, कदाचित मीच माझे संस्कार विसरून गेलो होतो. यासाठीच मी रितिका सोबत. पप्पा हो, प्लीज तुम्ही मागचं सर्व बोलणं विसरून जा ना. डॅड प्लीज, तुम्ही विसरून जा पूर्वीच्या गोष्टी. अहो, जे घडून गेलं ते निघून गेलं. मुलीची पाठवणी करताना बापाचे डोळे पाणावतात जरूर, पण हे अश्रू एक प्रकारचं सुख देतात. जे मंगळसूत्र तू तुझ्या गळ्यामध्ये परिधान केलंयस, ईश्वराकडे बस हेच मागणं मागेन की हे कायम तुझी भरभराट करू. शिवाय तू याची मर्यादा कायम कायम सांभाळत राहा. जा बेटा, तुझ्या घरी जातो. हो पप्पा. येतो आम्ही. हो, चल बाळा. ठीक आहे पप्पा.
आज शारदा जिथे कुठे असेल तिच्या चेहऱ्यावर हसूच असेल कावेरी. अरे रितिका, हे बघ. वाव. पप्पा काय डेकोरेट केलंय तुम्ही घर तर. बोला तरी. घर तुम्ही डेकोरेट केलंय, दाढी तुम्ही शेव केली आहे. बाळा, मी शपथ घेतली होती की ज्या दिवशी मी मुलगा आणि सुनेला घरी घेऊन येईन त्याच दिवशी मी दाढी काढून टाकेन. अच्छा. आणि राहिली सजावटीची गोष्ट तर मी माझी मुलगा, सून आणि नातीच्या स्वागतासाठी. कैलास, पप्पा, तुम्ही आमचा जो सन्मान केला आहे ना, मी कधीच विसरू शकणार नाही नाही. नाही नाही, हा सन्मानाचा मुद्दा नाहीये. हे तर प्रेम भाव व्यक्त करण्यासाठी केलंय. प्रेमाच्या आदान प्रदानानेच घरातलं सुख वाढीस लागतं. हे तर काहीच नाहीये. अजून तर तुम्हा लोकांसाठी एक सरप्राईज बाकी आहे. अच्छा, रिअली? काय? त्याचं काय बाळा, बरेच दिवस घरामध्ये एकटा राहिल्यानंतर मला नात्यांचं महत्व समजलंय. बस आता तर असंच वाटतंय की जगातली सारी सुख मी माझ्या परिवारासाठी एकत्र आणावीत. तुमच्या सुखासाठी, या घराच्या सुखासाठी मी स्वतःशी एक तडजोड केली. कोणती पप्पा? सांगतो ना. सुजाता. रिअली? पप्पा. मम्मी. सकिरा बाळा, मम्मी. सदा सौभाग्यवती सुनबाई. माझं आयुष्य पण माझ्या नातीला मिळू दे. आता बराच वेळ गेल्यानंतर मी समजू शकले की मी इतकं सगळं गमावल्यामुळे काय सुटलंय आणि कसा माझा आनंद मागे टाकून निघून गेले. मी इतकं सगळं गमावल्यामुळे काय सुटलंय आणि कशी माझी सुख मागे टाकून निघून गेले होते. खरं तर सगळी घरची नाती ममता आणि स्नेहानेच भरलेली असतात आणि आता मला समजलंय की सगळी तीर्थ तर इथेच आहेत. एक काम कर, तू तुझ्या नातीला घेऊन जा. त्याचं काय की आजीला आरामात 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 आज आजीला नाती बरोबर पाहिजे तितक्या वेळ खेळू दे. अगदी तुझ्यावर गेलीये मम्मी. बघ ना, हिचं नाक तर हुबेहूब तुझ्यासारखं. खूप छान आहे गई. उफ, काय विचार केला होता आणि काय घडलं. दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात मीच पडले. माझी प्यादी मलाच मात करून गेली. माझी चाल माझ्यासाठीच धोकादायक ठरली. आता काय होऊ शकेल. अशी तर लॉकअप मध्ये गुद मारून जाईन मी. जामीन तरी कोण देणार आम्हाला. भाऊजी किंवा ताईंना पण कोणत्या तोंडाने सांगू, काय करू. आमच्या समोर आता फक्त एकच रस्ता शिल्लक आहे. कदाचित तोच काम येईल. वाव, काय झोपली. ओ, झोपते ती. खूपच हुशार मुलगी आहे. फार समजूतदार बाळ आहे. तिला समजत आहे की यावेळी तिच्या आईची गरज तिच्यापेक्षा जास्त तिच्या डॅडला आहे. स्वारी आनंदाच्या भरात आहे. ऑफकोर्स आनंदाच्या भरात आहे. राणी साहेब, आम्ही विवाह केलाय तुमच्याशी. अग्निभोवती सप्तपदी केली आहे आणि शपथ घेतली आहे की जन्मोजन्मी तुमची साथ निभावणार आणि जन्माजन्मांतरी तुमच्याशी खोडकरपणे वागणार. नाही नाही, आता कोणताच खोडकरपणा नाही चालणार. मला खूप कामं पडली. तू नाही जाऊ शकत. तू नाही जाऊ शकत. मानस, तू खूप हट्टी आहेस ना. ऑफकोर्स, सगळी तुझीच कृपा आहे कलेक्टर साहेबा. नाहीतर मला या हट्टाचा ह ही माहित नव्हता.
असं काय बघतेस? बघते की तू किती प्रेमळ आहेस. तुझ्यासमोर तर मी कधी जिंकूच नाही शकत. तुला माहितीये मानस, मी जेव्हा तुला बघते ना, मला असं वाटतं माझी पूर्ण दुनिया एकत्र येऊन माझ्या समोर आलीये. आता बघ ना, मी खूप काळजीत होते रोहितमुळे, पप्पांमुळे. मला आत्याची पण खूप आठवण येत होती. पण जसं मी तुला पाहिलं, माझी सर्व चिंता अशी गायब झाली. रितिका, हे आपलं खरं प्रेम आहे. रिअली. आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी आल्या, किती कठीण प्रसंग आले, परंतु ते सगळे पार करून आपण आजही एक आहोत. वाईट दिवस निघून गेले आणि आपण जिंकलो. आणि राहिली गोष्ट रोहितची आणि जज साहेबांची, तर मलाही चिंता आहे, बट मी घाबरत नाही. कारण जेव्हा समस्येचं समाधान दिसतं ना, तेव्हा त्याला घाबरलं नाही पाहिजे. शिवाय या समस्या बस मानस, ही गोष्ट अचानक माझ्या लक्षात आलीये. काय? की जेव्हापर्यंत तू माझ्या जीवनात आहेस ना, माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर निदान जरूर मिळणार आहे मला. हो ना? ऑफकोर्स मिळेल तुला, कारण तू खूप चांगली आहेस. तू पण. तुला कोणतंही दुःख, कोणताही त्रास नसेल कधी. पक्का? पक्का. लव्ह यू. लव्ह यू टू. अरे वा, हे तर माझ्यासाठी 8वं आश्चर्य आहे. अहो, तुम्ही आणि पूजा पाठ. हो सुजाता, केव्हा केव्हा तर मलाही माझ्यामध्ये घडलेला हा बदल कन्फ्युजन मध्ये टाकून ठेवतो. की जो मी विचार करतोय, जसा मी विचार करतोय, काही ते झोपेमध्ये दिसणारं एखादं स्वप्न तर नाहीये. अहो, मी तोच तर विचार करतेय की ज्या व्यक्तीची सुरुवात बेट्टीने होत होती आणि बेट्टीच्या बरोबरच बिझनेसचाच विचार सुरू होत होता, तो आणि पूजा पाठ. ही सगळी देवाची कृपा आहे. देवच कालचक्राची निर्मिती करतो आणि मनुष्याला त्याच्या समोर उभं करतो. पण जेव्हा मनुष्य आपल्या अजाणतेपणामुळे तमाम कितीतरी अडचणींमध्ये गुंतून जातो, त्याला मागे पुढे काही रस्ता दिसत नाही, तेव्हा हेच देवच त्याला रस्ता दाखवतो, मनुष्याला सहारा देतो, त्याला चूक बरोबर, चांगले वाईटाची जाणीव करून देतो. बापरे बाप, आता तुमचं बोलणं पण अगदी फिलॉसॉफर सारखं होऊ लागलंय. नाही सुजाता, ही बाब मी सरळ आणि साध्या शब्दातही सांगू शकतो. हे घर विखुरलं गेल्यानंतर मला ही बिलकुलही आशा नव्हती की आपल्या घरात परत एकदा सुख शांती सोबतच हसणं, खुश होणं येईल. परंतु बघ, सर्व घडून आलं. कसं घडून आलं मला नाही माहिती, फक्त ही सारी देवाची कृपा आहे. सर्व देवाचाच खेळ आहे. हे माते, तुझे लाख लाख आभार मानते. आमच्या घराला कुणाची नजर न लागो. तुझे लाख लाख आभार. नाही, मी माझ्या मुलीला जामीन देणार नाही. शिवाय तिला कोणती मदतही नाही करणार. स्नेहाने असा कसा विचार केला की आम्ही तिच्या जामिनाची व्यवस्था करून देऊ?
जा तुम्ही वकील साहेब, जाऊन तिला सांगून टाका की ती आमच्यासाठी मरून गेलीये आणि कधी आपल्या घाणेरड्या तोंडाने माझं नाव नको घेऊस. जा तुम्ही. तुम्ही परत एकदा विचार करा. तुमच्या मुलीने भरपूर आशेने पाठवलंय मला तुमच्याकडे. वकील साहेब, आशा जवळच्यांकडून ठेवली जाते, गैरांकडून नाही. स्नेहा तुमची मुलगी आहे, गैर नाही. हे कोणी सांगितलं आपल्याला? वकील साहेब, कदाचित तुम्ही चुकीच्या दारावर आला आहात. स्नेहाचा ह्या घराशी आणि ह्या घराचा स्नेहाशी कोणताही संबंध नाहीये. ताई, अगं तू हे काय बोलतेस? माफ करा वहिनी, पण वकील साहेबांना खरी माहिती देणं आपलं कर्तव्य आहे. हे बघा, मी एक वकील आहे. नात्यांच्या तक्रारी आणि आपापसातला राग मी रोज बघत असतो. मी तुमचं नाराज होणं समजू शकतो. अच्छा, मी निघतो. वकील साहेब, हां. थांबा जरा.